माऊली 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 साईड भरलेले आहे पूर्ण दोन्ही साईड पाहू शकता आपण. भगवंत वारकू रूपात जेवले, माणसा रूपात जेवले, जाताना पण रूप धावले. तेव्हापासून पालखी मी आज तागात वाजवतो. बघा जर तुमच्याकडे जर पैसे नसेल हरकत नाही, आपल्याकडे ऑनलाईन पण सुविधा आहे. नाव काय तुझं? कुठून आले? हे बघा किती उत्साह. माऊली बघा ज्या सोल्याच्या आपण आत होते रामकृष्णामध्ये रामकृष्ण हरी. आज आषाढी वारीचा 7वा दिवस. संत जगद्गुरु तुकाराम महाराज आपण यांची पालखी आपण कव्हर करतोय. आजचा जो प्रवास आहे वरवण ते उंडवडी चा प्रवास होणार आहे. और काल बघितलं, काल 1 ते 70 दिंड्या आपण ज्या रथाच्या मागच्या त्या कव्हर केल्या होत्या आणि रथाच्या पुढच्या सर्व दिंड्या कव्हर केल्या होत्या. तर आज आपण 70 ते त्या पुढच्या ज्या दिंडी कव्हर करत आहोत. बघा सर्वजण आपण निघालेले आहेत. आता बाकी जेवण पुढे विचार करतात. जेव्हा पालखी येईल तेव्हा बाकी जसं सांगितलंय त्याप्रमाणे ते नंबर वाईज आपले उभे राहणार आहेत. आता जसं त्यांचे जे ठिकाण असते तिथे जाऊन ते पुढे विचार घेणार आहेत, थांबणार थोडा वेळ. आणि जसं रथ येईल, रथ आल्यानंतर ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असे उभे राहून आपले पालखीला वारीला सुरुवात करते. आजच्या प्रवासाचे प्रत्यक्ष महत्त्वाचं आहे. आपण दिंड्यांचा उत्साह आपण दररोज दाखवत आहोत. अभंग भजन वारकऱ्यांच्या भावना हे अजून आपण घ्यायला चालू केलेलं नाही, पण आता त्याही आपण घ्यायला सुरू करणार आहोत आजपासून. आणि पालखी सोल्याचे जे सुंदर दर्शन तर आहे दररोज तुम्हाला मी देत आहे सुरुवातीपासून. आता इकडे येण्यासाठी ना सर्व वारकरी लवकर आंघोळ वगैरे करून निघतात. काही जण 5 वाजता जिथे राहतात तिथून निघतात, काही जण 4:30लाच तिथून तयारी करून निघतात. अशा पद्धतीने निघून ते पुढे जातात. कारण त्यांना लवकर या वर उठायला तर हे जे गाड्या चाललेल्या या गाड्या त्याच आहेत की त्यांना पुढे ट्रॅफिक लागेल, म्हणजे ट्रॅफिक न लागा म्हणून ते सर्व आंघोळ लवकर करून त्यांच्या ज्या बॅगा असतील आणि वलकुट्या काय असतं वलकुट्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण तेही तुम्हाला सांगणार आहोत. तर त्याच्यामुळं हे गाड्या ज्या आहेत ते लवकर निघावं, कारण ट्रॅफिकमध्ये फसल्या नाही पाहिजेत. त्यासाठी सर्व वारकरी लवकर उठून अंघोळ वगैरे करून त्यांचे जे सामान आहे बॅग आहे ते आतमध्ये लागतात, जेणेकरून त्यांना ट्रॅफिक होणार नाही आणि त्यांच्या गाड्या सुरक्षित लवकर पोहोचतील. आता हे बघा पूर्ण पेट्रोल पंप भरले, ते पूर्ण पुढे सर्व बसलेले आपण बघू शकता पुढे. हे बघा इथे चहा आहे वारकऱ्यांसाठी. चहावर गर्दी झालेली इकडे. हे भारत पेट्रोल पंप होतं, हे इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे. हे सुद्धा पूर्ण भरलेलं आहे. आता सूर्य सुद्धा उगवलेला आहे आणि आपल्या पालख्यात हे जे पुढे चाललेले आहेत त्यांचे नंबर नाही आहेत, त्या वेगळ्या नंबरचे पालख्या चाललेले आहेत. त्यानंतर आपलं सुंदर हे बघा पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी. खरंच आजचा वारीचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवशी सुद्धा परत एकदा
आत्मिक सुख चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, हा 6 दिवसाचा प्रवास झाला. तुम्ही बघितलं असेल की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही आहे, फक्त विठ्ठल भेटीचा आनंद. प्रत्येक पाऊल रामकृष्ण हरीच्या नामात पुढे पडत आहे. हे बघा, ते बघा, तिथे भजन हे पाठ चालू आहे. हे आता हे नंबरच्या ट्रेन आहेत, ते पुढे झालेले ते सुद्धा शिस्तीने आणि व्यवस्थित चालले. रामकृष्ण हरी मध्ये बोलतात ना, वारी ही केवळ चालण्याची परंपरा नाही, तर समता, सेवा, शिस्त असेल आणि भक्ती याचा जिवंत उत्सव बघायचा असेल ना, तर वारीमध्ये मी दररोज सांगतो की ते श्रीमंत आणि गरीब हा भेद नसतो, लहान मोठा हा कुठलाही भेद नसतो, इथे जातीपातीचा भेद नसतो, इथे कुठे पंथ नसतो, कुठला पक्ष नसतो, इथे कोणी डॉक्टर नसतो, कोणी वकील नसतो. हे बघा माऊली उड्या मारत चाललेत. इथे कोणी डॉक्टर नसतो, कोणी वकील नसतो, कोणी पोलीस नसतो, कोणी शिक्षक नसतो, कोणी सुशिक्षित नसतो, कोणी अशिक्षित नसतो. वारी म्हटलं तर म्हणजे ही सर्व विठ्ठलाची लेकरं आहेत. म्हणून एकत्र सर्व चालतात आणि ते फक्त ते असतात, ते फक्त माऊली माऊली माऊली. सर्व दिंड्यावर भले नंबर नसेल, भले 5-6 वर्ष ते चालतील, तरी शिस्तीमध्ये चालतात आणि भजनात सुद्धा आनंद येतात. बघा किती उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये. जर तुम्ही प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी नाही होऊ शकत, हरकत नाही, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही वारीचा प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. तुम्ही कोणत्या गावातून आपल्या चॅनलवर आलात, जोडलात किंवा चॅनलवर बघत आहात, तर ते कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहा आणि तालुक्याचं नाव लिहा. आणि हा आध्यात्मिक प्रवास अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी व्हिडिओ शेअर करा. तर चला मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चला, 7व्या दिवसाच्या प्रवासात सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मॅचिंग मध्ये महिला मंडळ. इंडिका मग 28 सर्व पुढे पण बस थोडा पण नाश्ता बनवतात, कुरकुरे वगैरे, आणि बसतात खात जरा. नाव काय तुझं? कुठून आले? दौंडवरून. थांबतो कुठे? बारामतीला. हा का? मग दरवर्षी तू वारीला? किती वर्ष तुझं? 5 वर्ष. हा का?
असंच गंदे लावायचं काम करू सर्वांना. बघा जर तुमच्याकडे जर पैसे नसतील तर हरकत नाही, आपल्याकडे ऑनलाईन पण सुविधा त्यांनी ठेवलेली आहे सनीने. छान आहे. माऊली कुठून आले तुम्ही? साताऱ्यावरून. किती वर्ष झाली माऊली वारी करता? 15 वर्ष. ते सुद्धा इथं पूर्ण वातावरण विठ्ठलमय करत असतात आणि वारीमध्ये त्यांचा वाटा खूप मोठा वाटा असतो. त्यांनी ते स्वतःहून पैसे काय मागत काय दिले तर घेतात आणि नाहीतर हरकत नाही. तरी इथे गंध लावत असतात. भाऊले काय नाव आपलं? नाव काय? ओंकार काय कुठून आले तुम्ही? दौंडवरून आले तुम्ही? हा का? तसं तुम्ही करता काय माऊली? भट्टीचं काम करता म्हणजे आता वारीमध्ये पुन्हा वारी जाणार आहे का? पुन्हा वारीला दरवर्षी येता का? किती वर्ष येतात तुम्हाला? 5 वर्ष. माऊली तुमचं नाव काय? सुधाकर शिंदे माऊली. कुठले तुम्ही? परभणी. परभणी. मग दरवर्षी येतं वारीला तुम्ही? नाही 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. आता पंढरपूर बंद. ओके ओके, धन्यवाद माऊली. रामकृष्ण माऊली. तुमचं नाव काय? अनिकेत का? आता काय करता तुम्ही? गल्ला होता. गणला होता. गाव कुठलं तुमचं? अजून अजनूरचेच का तुम्ही? आणि तसं काय करता तुम्ही म्हणजे व्यवसाय का काय तुमचा? शेळ्यापालन आहे. अरे वा. आता तुम्ही इकडे बाकी तिकडे शेळ्यापालन कोण करेल? माणसात आमचे वारीसाठी आले. हा का? एक मिनिट. यांच्या गंध लावते विसरले होते. आता दोघांच्या एकमेकांच्या गंध लावतात तिथे. काय नाव माऊली आपलं? रामकृष्ण हरी. काय नाव काय आपलं? दादा बिडकर. काय? दादा बिडकर. दादा बिडकर. कुठून आले तुम्ही? यवत. यवतून आले. मग आता पंढरपूरला जाणार? किती वारी आल्या तुमच्या? 20-22 वारी आल्या. चला धन्यवाद माऊली. आता सुखीरा आता करता माल घालू नये. भेटला गंध लावण्याचे नवीन घेत असतो. हे जे बंदे आहे ना गंध लावणार परिस्थिती बरोबर असेल, मीठ बंद काम करत असेल, कोणी शेला चालत असेल किंवा कोणी काही करत असेल, पण ते करूनही ते इकडे येतात. भले ते पैसे मिळवण्यासाठी येत असेल हरकत नाही, पण ते मागत नाही. मला वाटतं मला एवढ्याच द्या तेवढ्याच द्या असं काय. आणि विठ्ठल जे आहे विठ्ठल यांच्याकडे सुद्धा भगवंत यांच्याकडे सुद्धा आपली वारी करून येत असते. हे जे असतात ना यांच्यामध्ये पूर्ण वातावरण निर्मित होते, पूर्ण वातावरण निर्मित होते की पूर्ण वातावरण विठ्ठल होते. बघा तुम्ही जवळचे वातावरण असं वाटतं की पंढरपूरला झालं. आता रथ येते थोड्या वेळ.
रामकृष्ण रे मोले, रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? आम्ही अकलूज भागात, जांभूड माझं गाव आहे, हा. अकलूज भागात आलोय. हा का? हा. आणि कधीपासून हे तुम्ही वाचवताय? तेव्हा आता ताट तांबे होतं त्यावेळेला ताट तांबा वापरत लोक. हा. ताट तांब्या वापरून आपण ताट तांबे असेल तर तेव्हापासून ताट तांब्यावर वापरत तेव्हापासून. मग आता माझ्या 2004 म्हणते ती, कोण म्हणते ती 2003. मग मला ताट तांबे होतं त्या काळात, पंथराळ नव्हते, परत पंथराळ निघाले. आणि तेव्हापासून भगवंत वारकर रूपात जेवले आणि मला म्हणले देहूच्या तुकारामने मला पाठवले. मग आमच्या गावात एक तुकाराम माणूस नावाचा होता पाटील. आम्हाला वाटलं त्यानं बोललं, म्हणून नाही माझ्याकडे बैल असायची, मला वाटलं बैलाचं काम आहे. नाही म्हणला त्याची माणसं चुकते, तुझी हलगीची गरज आहे, तिथं बासुंदी आहे, श्रीखंड आहे, ते खाऊन मन तृप्त होईल आणि तुझ्यासारखा वाजवून कोण आणणार नाही. अशा रूपात भगवंत वारकरी रूपात जेवले, माणसा रूपात जेवले, जाताना पण रूप दावले. तेव्हापासून पालखी मी आज तागात वाजवतो. हा, मोफत सेवा असते. कुणी दिले 10-5 रुपये जर घ्यायचे नाही तर कोणाला हात केला ना, आज तागात अजून हात केला नाही. म्हणून माझ्या तुकारामासाठी माझा जीव यायला चालेल, पण मी तुकारामाची पालखी वाजवी असं माझं मन आहे. आज तागात. हे होते जे नगरच्या पुढे हलगी वाजत असतात ते. मी 3 वर्षापासून इकडे येतोय वारीला, तेव्हापासून बघतोय ना. पण हे 2004 सालापासून ते हलगी वाजवत असतात, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता नगर आलेलं आहे. मी का कमी पडे ना निराला असं सांडून इसवाला. चौघडा नगर घाला बघत आपण त्याची संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संस्थान आषाढी वारी 341 पालखी सोहळा. चौघडा गाडी सेवा जी आहे, जिथून पालखी चालू आहे ना तिथून याच घराण्याला मान दिला जातो देऊ मध्ये. तिथून पालखी तिथून या घराण्याचे जे आहेत ते चौघडा वाजत असतात. आपण त्यांचा पुढे इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यावेळेस पाहणार आहोत.
बरोबर आहे. भाऊ भाऊ बघा आपण बघतो इकडे या साईडला महिलांसाठी आहे आणि त्या बाजूला व्यवस्था झालेली आहे. जे सेवेकरी आहेत ते आपले व्यवस्था लावतात व्यवस्थित की जेणेकरून हे बघा जेंट्स ह्या बाजूला आलेला आहे. लहान मुलांना घेऊन आलेले तिथे. पहिली विश्रांती भागवत इथे खूप सारे भाविक आलेले आहेत दर्शनासाठी.
मुळशीतापूर पूर्ण रस्ते जाम झालेले आहेत. व्यवस्थित दर्शन करून व्यवस्थित एक साईडने लाईनीतून बाहेर काढलं. या मंडळात पालखीने घेतला ते रोडवर घेतले, कारण तुम्ही बघू शकता इकडे रोडवर किती दोन्ही साईडने रांगा लागलेल्या आहेत. आणि जर मध्ये घेतलं असतं तर जागा अजून अपुरी पडली असती, भाविकांना इजा होण्याची शक्यता झाली असते. त्यामुळे पालखी सोहळ्याचे जे कमिटी वगैरे असेल, जे पुढे असतात सेवेकडे, त्यांनी रस्त्यावर घेतलेलं. तर विचार करा, हे छोटं झालं असतं आणि कदाचित इतरांना मार सुद्धा लागला असायचा. तर त्यामुळं हे जे केलं आणि जे रोडवर घेतलेलं आहे डिसिजन खूपच चांगलं आहे.
या ठिकाणी माईकचा सीन संपर्क साधायचा आहे. चला माऊली चला. काय बोलतो? 4 वाजता ना 4 वाजता 4 वाजता निघाल ते. बोल बोल. नाही नाही अरे लाडू दे. नाही 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 तिकडे बघा.
ना. नाही सांगणार ना ते सरायला बा सगळं काही गोष्टी नाही पण सांगायच्या ना.
जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय श्री राम हर हर। दुपारचं जेवण झालेलं आहे. आता 11 वाजलेत. 11 नाही, थोड्या वेळात 11ला तिथून पालखी निघणार आहे. आता थोड्या वेळात पालखी आली आहे. आज जेवणाच्या ठिकाणी 9:30ला थांबली पालखी. आज आपल्याला पुढे घाट चढायचं आहे. हे बघा, पालखीसाठी वाट बघत आहे सर्वजण. तेव्हा पाटसकर सर्व वाट बघत आहेत पालखीची. हे भागवत चौक आहे, पाटस येथील पाटस. आता इथून पालखी आहे तुकारामांची. त्यावेळी सर्वजण वाट बघत आहेत इथे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या पालखीसाठी वाट बघत आहे याकडे. पुणे सोलापूर हायवेकडून इथे बिस्किट वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्या. शेजारी सर्वांना वारीला जायला शक्य नाही, तर बाकी काही 2 तास 3 तास वारीमध्ये सहभागी होतात.
आणि वारीचा आनंद घेत असतात. पुढे टोल नाका आहे आपण. काय नाही ध्रुव नाव आहे का? हे पुणे सोलापूर हवे आणि इथून आपण आता बारामतीकडे जाणार आहोत. इथे पोलीस कर्मचारी आहेत, ते आपल्याला वारकऱ्यांची रस्ता क्रॉस करण्यासाठी साईडला उभे. ट्रॉफिक सुद्धा क्लिअर करत आहे आणि वारकऱ्यांना व्यवस्थित रस्ता पार करून देण्याची मदत करत आहे. बघू शकता आपण. बघा व्यवस्थित पूर्ण गाड्या गेल्यानंतर रस्ता पूर्ण खाली करतात. म्हणजे पोलिसांचं जे सहकार्य ते आपल्याला वारी सुद्धा मिळतं बघायला. पूर्ण वाट बघत आहेत आतुरतेने तुकोबारायांची पालखीला दर्शन घेण्याने. आणि त्यानंतर आपण या रस्त्याने जाणार आहोत. या रस्त्याचा जो मार्ग आहे त्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग बोलतात. काही जण पूर्ण वेळ वारी करायला मिळत नाही, पण बरे थोडा वेळ 1 तास 2 तास 3 तास एवढे सुद्धा चालायला भेटलं तरी ते सौभाग्य म्हणतात त्यांचं. त्यामध्ये जावे पंढरीशी आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी आहे. जेव्हा पालखीचा विसर्जन संपेल ना तेव्हा आपण पुढे असेच सर्व बघायला मिळेल. जिथे सावली तिथे आमचे माऊली. सर्व वारकरी हा बघा इथून थोडं शॉर्टकट आहे. मग ते जुने काय माणसं असतात नेहमी येणारे वारीला ह्यांना हे रस्ते बरोबर माहिती मग ते मधून जात असतात. सुदैव बामन पाठवला तो येईन काय करू. सुदैव बामन पाठवला तो येईन काय करू. कसा ग बाई हरवी नदीर धरू. कसा ग बाई नदीर धरू. कसा ग बाई हरवी नदीर धरू. एका जनार्दनी पूर्ण कृपेने कृष्णा मी काय करू. एका जनार्दनी पूर्ण कृपेने कृष्ण मी काय करू. कसा ग बाई हरवी नदीर धरू. कसा ग बाई हरवी नदीर धरू. कसा ग बाई हरवी नदीर धरू. रुक्मा मधल्या शिशुपालाला देतोय काय करू. रुक्मा मधल्या शिशुपालाला देतोय काय करू. कसा ग बाई
विना धीर धरू कसा ग बाई हरी विना धीर धरू कसा ग बाई हरी विना धीर धरू. कुठून आले माऊली? कुठून आले? पुन्हा पुन्हा का? 64 64 का? 63 आहे पण आता 64 63 लागणार हो 64 सध्या 64 माझी सैनिक दिंडी. हा का? तुमचं नाव काय? सुनीता मोहन सावंत. हा का? छान आवाज आहे पण तुमचा. आवाज एकदम गोड आहे तुमचा. अजून तरी हळूहळू म्हणत होती बरं का? हा का? हळू म्हणत होती तरी. हा का? मग घ्या आता एक जोरात घ्या. मग आलू म्हणत आता जोरात घ्या. चल ग चापेकडी चल ग चंद्रावळी चल ग चापेकडी ए कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. दिवस उगवूनी कितीवर आला दिवस उगवूनी कितीवर आला. बाजार जाण्याचा वेळ झाला बाजार जाण्याचा वेळ झाला. पाहून येते बाई वरचाळी पाहून येते बाई वरचाळी. कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. नाहुनी दोहुनी बैशांगनाथ नाहुनी दोहुनी बैशांगनाथ. बाजार जाण्याचं नव्हतं मनात बाजार जाण्याचं नव्हतं मनात. पाहून येते बाई यशोदा घरी पाहून येते बाई यशोदा घरी. कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. एका जनार्दनी कौसाचा काळ एका जनार्दनी कौसाचा काळ. नंदा घरी तो जन्मला तो नंदा घरी तो जन्मला तो. पाहून येते बाई नंदा घरी पाहून येते बाई नंदा घरी. कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चल ग चंद्रावळी चल ग चापेकडी चल ग चंद्रावळी चल ग चापेकडी. ए कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. चला बाई कुठे गेली राधा गोदा सकाळी सकाळी. कुंडलिका गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगतगुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र की जय. बजरंगबली हनुमान की जय. मंगल मूर्ती मोर्या गुरुदेव दत्त साईनाथ महाराज की जय. गुरुवरे टेकोडे महाराज की जय. सब संतन की जय. हर 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 रामचंद्र जय 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 श्रीराम. खूप छान माऊली, मस्त माऊली. कोरस पण मस्त होता कोरस पण मस्त. कोरसचं पण नाव भारी आहे. सर्व
रथाचे पहिले सुंदर आवाज होता त्या माऊलीचा एकदम. आणि त्यांचे जे भजन चालू होते ना त्यावेळेस बाकीचे मार्केट सुद्धा एकदम शांत झोपेत होते. आणि अशा झोपेत सुद्धा असे भजन चालू असेल ना तर एक आनंद वेगळाच असतो. हे बघा इथे कुठे झोपले हे सुद्या महाराज आहेत. रेणुका मंच 28 बघा, अर्धे ऊन आहे अर्धे सावली आहे तरी मस्त झोपले. जसं बोलत ना कोणाला टाकून दिले बॉडी त्याप्रमाणे पडले एकदम निवांत एकदम. कोणाचं काही टेन्शन नाही, बस अकेले हम आणि देवाचा सानिध्य बस. नगारा आलेला आहे आता घाटामध्ये जाण्यासाठी रोटी घाटात. घाटात जातं पहिलं दुऱ्या फाडवणार. घाटामध्ये रथाच्या बैलांना त्रास होण्यासाठी अजून जोडे वाढवलेले अजून जोड्या वाढवतील. माऊली ना माऊली या. आपला रथ येते.
हे घाटात सुद्धा खूप वारकरी येऊन उभे राहिलेले असतात आणि काही जण मागून चालत येतात तेवढं की चला येऊन जाऊन आपण हे करूया ते. तर अजून हे इथे ते आपण 2 बैल बघितले नवीन आणि हे दुसरे 4 आहेत. 6 तर नवीन बैल आणि पहिले हे 2 हे बघा त्यांना सुद्धा सजवण्यात आलेले इकडे. हे बघा. माऊली 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 आणि 4 बैल ते नवीन आणि हे 2 6 झाले. 6 आणि पहिले 2 8. या रोटी खातात तुकोबार आहे निघाले. इथून रोटी खात सुरू झालेलं आहे. आता मगाशी आपण 2 2 4 6 बैल बघितले. आता हे 2 आहेत. हे 2 अजून आहेत म्हणजे 8 झाले. 8 सुद्धा हे 8 जोड्या आहेत हे बघ 8 जोड्या आणि आपण इथून बघू शकता किती भर उन्हामध्ये सर्व वातावरण एकदम झालेलं. बघ तुम्ही वातावरण सर्व तरी हा घाट पहिला थोडा अवघड होता. आता तरी घाट थोडा अवघडपणा काढलेला आहे. बघू शकता आपण सर्व पब्लिक वरती असलेली ह्या क्षणाचे आनंद घेण्यासाठी काही शूटिंग करण्यासाठी वरती गेलेले आहेत. बघू शकता वरती हे बघा हे बघा. तिथे आजूचा परिसर आहे ना तो सर्वजण येत असतो याच्यासाठी की आपण या शोल्याचा या क्षणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. आता खरं बघितलं ना आता पालखी सोहळ्याचा प्रवास घाटात दाखल झालाय. घाटात चढण सुरू झालाय पण घाटात चढण सुरू झाला असला ना तरी वारकरी अखंड नामाचा गजर आणि भक्तवाने पुढे जातात. बघा प्रत्येक वारीमध्ये प्रत्येक दिंडीमध्ये हे भजन हरिपाठ चालू असतं. म्हणतात ना की चढ किती कठीण असला यांच्यासाठी वारकऱ्यांसाठी तरी विठ्ठल भेटीची ओढ त्यांना प्रत्येक पावलाला बल देत आहे. तर चला या पवित्र आणि प्रेरणादायी क्षणांचा अनुभव आत्मिक सुख चॅनल सोबत घेऊया. ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वजण आतुरतेने वाट पाहतात या क्षणाची. हे बघा हे बघा घाटामध्ये किती उत्साह आहे बघा.
रोटी घात चुरलेलं एक टन आपण पार केलेलं आहे, पण इथे उत्साह वार केला. हे बघा कशी आतून वाट पाहते सर्वजण जुन्या साईड वरून. बघा घाटामध्ये उत्साह आहे. हे बघा शाळेतून आलेले, शाळेतल्या मुली त्या सुद्धा डायरेक्ट इकडे आलेले फुगड्या चालू घाटामध्ये. हे बघा आनंद वेगळा असतो. मावली मावली वयाचे नसले तरुणांचे हा बघा उत्साह. हे जे घाट आहे ना, घाटाला मला तर जिथून खाली चढायला चालू केलं ना, तिथून एकही झाड दिसलं नाही मला. पण बघा एवढा उत्साहात चाललेले सर्व वारकरी, नाचत चाललेले आहेत, हे चाललेले बघा गोष्ट. हे बघा वरती सुद्धा वारकरी कसे उभे आहेत. थोड्याच वेळात आपण ज्या सणाच्या आतून वाट पाहतो आवश्यकता आपण अब्दागिरीवर तिथे आलेले. हे बघा ही उत्साह नाचले सर्वजण बघा. घाट चालले पण बघा घाटात पावल्या बोलतात ना संत व्हायला पाहिजेत, पण ते पावलं जसं घाट येत चाललंय तसं अजून जोरात चाललंय. हे बघा जसं घाटाचा स्पीड कमी व्हायला पाहिजे, पण मला स्पीड किती वाढत आहे. हे बघा अब्दागिरी येऊन चालत आहेत. आले अब्दागिरी आले. आपण मगाशी चालत असताना थोड्या वेळापूर्वी आपलं जे आपल्या चॅनलला जे फॉलो करतात माऊली ते भेटले होते. ते बोलत होते मला तुमच्या चॅनलला मी सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुमच्या स्टोऱ्या चांगल्या असतात, हे बघत असतो. उभे आहोत, टँकर उभा आहे, टँकरच्या वरती उभा आहे. आता जो पालखी रथ आहे ना त्याला बैल जे जोड्या आहेत त्या वाढवण्यात येणार आहेत, त्यासाठी थोडा पालखी रथ थांबलेला आहे. म्हणून ही मधला जो पालख्यांचा जो डिस्टन्स आहे तो तुम्हाला कमी दिसतो, कारण आता जे दिंडे आहेत ते पुढे गेलेले आहेत.
आणि ज्या रथाच्या मागची दिंडी आहे त्या रथाच्या मागेच येते. मग ते जसं सरळ येईल त्याप्रमाणे त्या दिंड्या सुद्धा येतील. आपण थोड्याच वेळात बघणार आहोत या ठिकाणी. बघा बरेच जण आहेत, वारकरी बसलेले आहेत. कॅमेरेवाले पण त्याच्यामध्ये असतील थोडेफार. हे बघा इकडे पण सर्वच कॅमेरेवाले नाहीत, बाकीचे वारकरी सुद्धा आहेत. सर्व बघतात की आपण या सणाचे साक्षीदार होऊ आणि हे अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यात दिसत. आनंद आहे, उत्साह आहे मार्केटमध्ये. आता तरुण वर्ग सुद्धा इथे येत असतो. भले वारीला येणार ना काही मंडळी, पण या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील मुलं येत असतात. हे बघा या सोल्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता. हे बघा बघा घाटामध्ये आपण हलवलं झालं. हे बघा जे पुढे झालं सुद्धा किती जोरात चालतात ते बघू शकता आपण. आता थोड्या वेळापर्यंत पूर्ण रस्ता घालवतो बघा, गावात झालं ते. माऊली तुम्ही हा बघा ज्या सोल्याची आपण आतुरतेने वाट पाहतो ना, खरंच बघा पूर्ण दोन्ही साईड भरलेले आहे. पूर्ण दोन्ही साईड होऊ शकतो आपण एकदम जवळून घेतो आपण. का पोलीस बंदोबस्त सुद्धा किती येते. पूर्ण भरले. बघ झालं सुद्धा किती आनंदाने उत्साहाने नाचत आहे. ज्ञानोबा माऊलीत कराम, ज्ञानोबा माऊलीत कराम, किती आनंदाने झालं ते. आणि घाटामध्ये बघा किती स्पीड आहे वारकऱ्यांना चालण्याचा. पाहू शकता टँकर व्यवस्था आहे. हे बघ आपल्याला पाण्याची व्यवस्था करा, टँकरची व्यवस्था घेऊन हे माऊली आलेलं इकडे बघा. ही गाडी आहे, ही घाटामध्ये उभी आहे. घाटामध्ये वारकऱ्यांना पाणी पिण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून बघा इथे सुद्धा गाडी ते लावलेली आहे. हे बघा त्या ठिकाणी अजून बैल जोडण्यात येते बघा आपण होऊ शकता. सर अजून बैलजोडे झुकलेले आहेत.
1 2 3 4 जोड्या आहेत. हे 4 जोड्या जोडल्यात नाही तुमच्या घरात. गाड भाऊ तू सोडून झालेलं आहे. बघा साखले गेलेले नसते. शेळीकरांची माऊली 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 यशवंत पणापती माऊली 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 तुकाराम 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय बाबा अशी बांधली होती जे स्वयंसेवक होते आपले वारकरी जे त्यांनीच पुढे रथ खेचलाय. कारण बैल जोडे झोपले होते 2. त्याच्या बाकीच्या जे खालचे बैल मेन बैल त्यांना त्रास होत होता. त्यामुळे हे बैल जोडे सोडले आणि नंतर मग दोराच्या सहाय्याने आपले जे सेवेकरी आहेत त्यांनी ते घेतलं. चला माऊली
आता रस्ता झाडे होते म्हणून सावली बसायची. आता झाडे नाही काय नाही. दिंडी चालू आहे. दिंडीमध्ये सर्व चालेल मला चालेल माऊली. जोड्या जमलेले बाहेर चला बिना टोपीवाले बाहेर चला.